सध्याची दृश्य संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय। जैन समाजाने हा मुकमोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने जैन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद हॉस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा विश्वस्तांनी विक्रीसाठी काढल्यानं जैन समाजात संतापाची लाट पसरलेली आहे। या प्रकाराकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज संभाजीनगर शहरात जैन समाजातर्फे हा मुकमोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने यामध्ये जैन समाज एकवटलेला आहे। तर पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद हॉस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा विश्वस्तांनी विक्रीसाठी काढलेली आहे आणि त्याच्यामुळेच जैन समाज आक्रमक झालेला आहे, संतप्त झालेला आहे आणि या सगळ्या प्रकाराकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जैन समाजाचा हा मुकमोर्चा सध्या संभाजीनगरमध्ये निघाला आहे। संभाजीनगरमध्ये जैन समाजातर्फे हा मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जैन समाजाची जी जागा आहे ती विक्रीसाठी काढल्यानं जैन समाज आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी तोच निषेध व्यक्त करण्यासाठी आज या मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद हॉस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा ही विक्रीसाठी काढण्यात आलेली आहे आणि विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाचा या संपूर्ण जैन समाजानं निषेध व्यक्त केलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे आणि याच संपूर्ण प्रकाराकडे सरकारचं लक्ष जावं, प्रशासनाचं लक्ष जावं याच्यासाठी हा मुकमोर्चा आयोजित करण्यात आला। संभाजीनगर शहरामध्ये हा मोर्चा निघाला। यहाँ पर सबसे बड़ा मुद्दा यहाँ पर एचएनडी का है, जो हमारे पूरे भारत देश के बच्चों का सरस्वती मंदिर है, क्योंकि पूना को सरस्वती मंदिर के नाम से जाना जाता है। जैसे ही पता चला वह सरस्वती मंदिर कुछ जमीन खरीदने वालों के द्वारा तोड़ा जा रहा है और वहाँ पर एक मंदिर और प्राचीन है, भगवान महावीर का मंदिर, वह मंदिर भी तोड़ा जा रहा है। यह एक सामाजिक प्रॉपर्टी है और इस प्रॉपर्टी पर आज किसी व्यक्ति की ऐसी बुरी नज़र पड़ी है। उस बुरी नज़र की वजह से आज हमारा पूरा जैन समाज कोई आक्रोश में नहीं है। बस यही मेरी भावना है देश के पंत प्रधान से, आपने अयोध्या मंदिर के लिए इतना किया है, बस हमारे जो चलते फिरते बच्चे हैं माँ सरस्वती का अध्ययन करते हैं और MBA CA CS कलेक्टर जैसी पोस्ट पर जाते हैं, उनका मंदिर नहीं टूटना चाहिए और वहाँ पर जो भगवान महावीर की मूर्ति है वह हमेशा सेफ होना चाहिए। इस भावना को लेकर के यहाँ पर मूक मोर्चा निकाला जा रहा है। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्या सोबत आहेत। विशाल, पुण्यामधील जैन समाजाचे जे हॉस्टेल आहे आणि जे मंदिर आहे ते विक्रीसाठी काढल्यानं आता हा जैन समाज आक्रमक झालेला आहे, मोर्चा निघालेला आहे।